ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सत्यनारायण महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त परम पूज्य परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाल योगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा हरिपाठातला अभंग आपण हरिपाठाचे अभंग हे सर्वसामान्य भक्तांसाठी बनवलेले असे सगळ्यांचे मत आहे. परंतु जेव्हा ज्ञानोबांचा स्पर्श ज्या काव्याला होतो ते काव्य सामान्य राहते. कारण ज्ञानोबाच्या अखंड त्या आत्मस्थितीत असतात ना, आणि मग त्या आत्मस्थितीमधून ते जेव्हा सामान्य स्थितीत येतात त्यावेळेला ते स्पर्श करता येत असते. म्हणून हे अभंग इतके सोपे जरी वाटत असले तरी त्यातला गूढ असा तो अर्थ आहे तो आपण समजून घ्यायला पाहिजे. आपले किती झाले होते? 8 झाले का? आज आपल्याला पुढचा श्लोक सांगतोय. 8वा अभंग संतांची संगती झाले का? संतांची संगती मनोमार्गती आकरावा श्रीपती येणे पंथे. ज्ञानोबा हा उद्देश आपल्या भक्तांना करतायत. ज्ञानोबा म्हणतात तो श्रीपती जर आकरावा म्हणजे त्याला जर प्राप्त करायचं असेल, श्रीचा पती, श्री म्हणजे वैभव संपत्ती, याच्यामध्ये सर्व भरलेले तो आत्मा, त्या आत्मराजाला प्राप्त करावं असं जर वाटत असेल, त्या श्रीपतीला आकारावं असं वाटत असेल तर आधी काय करायला पाहिजे असं म्हणतात. सुरुवात कशी करायची? ज्यांना काही परमार्थ माहिती नाही, काही त्यांना सुद्धा ज्ञान म्हणतात संतांची संगती. त्यांना संत संगती लागली पाहिजे. कारण संत संगतीमध्ये परमार्थाचं थोडस आकलन सुरुवातीचं जे आहे ना ते होत. संत सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहिलं तर आपल्याला त्यांच्या बोलण्यामधून, त्यांच्या वागण्यामधून, त्यांच्या विचारामधून, त्यांच्या वागणीमधून थोडासा स्पर्श होतो. आणि मग हा जो पूर्ण अज्ञानी विषय जो अजून प्रपंचाकडेच वाहतोय, मग त्याला थोडासा परमार्थाचा स्पर्श झाला त्या संतांच्या संगतीचा, मग तो आपलं मन परमार्थाकडे लागतो. मुख्यतः सुरुवात आपली जी होते परमार्थाकडे ती मनाला त्या मार्गाला लावण्याची आहे. मनोमार्ग गती हा जो मनाचा मार्ग आहे आपला, त्याने त्या गतीला म्हणजे परमार्थाकडे जायला पाहिजे. मन आपलं परमार्थाकडे लागलं पाहिजे बस. आणि हे संत संगतीमध्ये घडलं. अन्य लोकांच्या संसारिक जीवनातल्या
किंवा अन्य माणसांच्या संगतीमध्ये राहून आपल्याला आपल्या मनाला ही अशी सवय कधी लागत नाही. याच्यापेक्षा काल ज्ञानोबांनी सांगितलं की पर्वताभिमाने पापाचं करणे, असे जे पापी लोक आहेत त्यांच्या संगतीमध्ये गेलं तर मग तो साधा मनुष्य जात आहे. म्हणून सर्वसामान्य माणसांनी संतांची संगत करावी. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, संत संगती ही आपल्याला आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याला लागते. काही जर आपण पूर्वपुण्य केलं असेल, काही चांगलं कार्य केलं असेल मागच्या जन्मामध्ये याही जन्मामध्ये आल्यानंतर, तर हे जे पुण्य असतं या पुण्याने आपल्याला ही संगती मिळते. म्हणून आपला संतांची संगती मनोमार्गगती आकळावासी येणे पंथे. मग त्या मनोमार्गाने जात असताना तो जो श्रीपती आहे, तो जो आत्मराज आहे, तो जो भगवान आहे, तो आपल्याला प्राप्त होत आहे. तो या रस्त्याने अर्थात तो प्राप्त होत असताना याचा हा जो मनोमार्ग आहे, हे जे मन चाललेलं आहे तिकडे त्यावेळेला तो कशा तऱ्हेने होतो ते सांगता येणार नाही. राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. प्रत्येक मनुष्य जन्मल्यानंतर जीव भावातच असतो. फक्त अवतारी पुरुषांच्या बाबतीत हे सांगता येते. आपले जे अवतारी पुरुष राम कृष्ण भगवान यांच्या बाबतीत नाही बोलत आहेत, परंतु सर्वसामान्य माणसं जन्मतात ते जीव भावमध्ये येतात. जीव भाव म्हणजे देव भाव, देव आहे हा कोणता भाव राहतो. तेव्हा ज्ञानवंतात त्याच्या जीवाचा भाव आता बदलला पाहिजे. तो जो देहावरचा जो भाव बसलेला आहे ना, तो देहाचा भाव उचलून त्याने आता रामकृष्णावर बसवावा. काय म्हणावं, मी राम आहे, मी कृष्ण आहे, मी रामाचा भक्त आहे, मी रामाचा कृष्णाचा भक्त आहे असं म्हणून. मी देह आहे, मी माणूस आहे, मी अमुक आहे, मी कविता असं नको म्हणू. आता बस झाला. आता तुला काही म्हणायचं असेल तर तू त्या रामाचा, कृष्णाचा, विठ्ठलाचा, पांडुरंगाचा, दत्ताचा होता बस असं सुरुवातीला व्हावं लागतं. राम कृष्ण वाचा, आणि मग त्याची जी वाणी वाचांगी वाणी, त्या वाणीनं हा राम कृष्ण हा शब्दच मुखातून निघत राहतो आणि त्या वाणीच्या सहाय्याने त्याचा भाव जो जीव होता तो हळूहळू कमी होता शिवभावाकडे तो जाऊ लागतो. म्हणून साधकांनी काही नाही जास्त करता आलं तरी देवाचं नाव अखंड घेत राहावं. काम करताना, धाम करताना, कुठेही करता बरं नाम घेण्यासाठी तुम्हाला काही खर्चच नाही राहू, नाही, खर्च काही नाही, नाम इतकं सोपं आहे. तेव्हा बसता, उठता, झोपता, जाता, येता, खाता, पिता सगळा ज्या कर्मामध्ये तुम्ही आहात त्या कर्मामध्ये भगवंताचं नाव घ्या. आज भगवंत एकच आहे असं समजू नका किंवा आता मी भगवंताचं रामाचं नाव घेतो, मी कृष्णाला राजी, कृष्णाचं नाव घेतो, मी रामाला शिवाला राजी असं नाही. हे सगळं एकच आहे, एकच तत्व येते. म्हणून कुठल्याही पद्धतीने कुठल्याही तुला आवडीच्या देवाचं नाव घेत तुला ते घेत राहा. म्हणून म्हणतात रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम अहो आमच्या देहामध्ये जो आत्मा आहे ना, प्रत्येक वेळेला आता याही हरिपाठामध्ये ते आत्मसंबंधी बोलतो. ज्ञानेश्वर मिळतं ते भगवान बोलत होते. तेव्हा हा
मानवाचा तो अखंडता आत्म्याशी प्रीत झालेला असल्यामुळे जरी राम कृष्ण विठ्ठल पांडुरंग वगैरे अनेक नावांनी ते नाम घेत असले तरी त्यांचं अंतःकरण पूर्ण त्या आत्म्याशी समर्थ झालेले. म्हणून म्हणतात आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा हा जो शिव आहे आणि जो शिव असतो तो रामाचा जप करतो. का भगवान शंकर सुद्धा रामाचा जप करायचे. पण राम म्हणजे कृष्ण येणार, राम म्हणजे कृष्ण येणार आणि दत्ताचं तुम्ही ते एकत्र करून बसले बिचारे. ब्रह्मा विष्णू हे सगळे देव एकत्र झाले दत्तामध्ये. तात्पर्य असं की जे भगवान विष्णू त्यांचा जप भगवान शिव करतात. मग आपण कशाला हे वाद निर्माण करावे तो शिव भक्त आहे, विष्णू भक्त आहे, वैष्णव आहे, तो शिव शैव आहे करू नये. अशी वाद जिथे देव सुद्धा एकमेकांची जपाने आराधना करतात. माणसालाच काय तुला शोधमध्ये करायला. म्हणून तो शिव भगवान ते सुद्धा रामचंद्राच्या नावाचा जप करतात. सांगायले एक तत्व नाम बस. हे नाम रामाचा असो, शिवाचा असो, कृष्णाचा असो, विठ्ठलाचा असो, दत्ताचा असो, गणेशाचा असो, कुठल्याही देवाचं नाम असो, ते एकच तत्व आहे. ते एक तत्व म्हणजे ब्रह्म किंवा आत्मा. त्या ब्रह्माचं किंवा त्या आत्म्याचं तेच नाम आहे. जे तुम्ही नाम द्या, राम म्हटलं की आत्मा, कृष्ण म्हटलं की आत्मा, शिव म्हटलं की आत्मा. हा विचार आपला मनामध्ये अखंड झाला पाहिजे. आता हे अवतारी सत्पुरुष होऊन त्यांनी कार्य केलं फार महान. म्हणून त्यांच्या काही आकृत्या आता आपण तयार केलेल्या आहे, चित्र तयार केलेले आहे. त्यांनी मग राम म्हटलं की आपला डोळ्यापुढे विशिष्ट आकृती होते, कृष्ण म्हटला की वेगळी आकृती. या अशा आकृती म्हणजे हे जगाचं बाह्य स्वरूप. हे सगळं जगत त्या आत्मतत्वाने सगळीकडे व्याप्त आहे आणि ते जे सगळीकडे व्याप्त आहे तर त्याच्यामधूनच हे सगळं निर्माण होतं. तेव्हा भगवान राम, भगवान श्रीकृष्ण वगैरे ही सगळी तत्व जी आहे ती त्या आत्मतत्वातून बाहेर आलेली. म्हणून तुम्ही जेव्हा ज्या वेळेला ज्या देवाचं नाव घ्याल त्या वेळेला आत्म्याचं स्मरण व्हायला पाहिजे. एक तत्व, एक तत्व नाम साधती साधन. या एक तत्व नामाने जे आपला साध्य म्हणजे आपल्याला जे प्राप्त करायचंय ते प्राप्त करण्याचं साधन करतात. साधती साधन, साधनाने साधतात, प्राप्त करतात. कशाने? एक तत्व नामाने. त्या भगवंताच्या त्या आत्म्याच्या एक तत्व नामाने ते साधन करून आपले साध्य प्राप्त करतात. आपला प्राप्त करण्याचा जो विषय आहे तो आत्मा ते प्राप्त करतात. एक तत्व नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बांधी. आणि जेव्हा तुम्ही एक तत्व नामात ते साधना कराल लोक तुम्हाला द्वैताचं बंधन येण्याने बांधणारे असे म्हणतात. जगात द्वैत आहे, विविधता आहे, अनेकत्व आहे, नानत्व आहे. हे जे नानात्वाचे दर्शन आम्हाला अखंड होत आहे ना, या नानात्वामध्येही एकत्व आहे आणि ते एकत्व म्हणजे ते आत्मतत्व आहे. म्हणून साधकांनी नेहमी विचार करावा की हे सगळं जगत त्या आत्म्यानेच व्याप्त आहे, भरलेले. तो आत्मा सगळ्या स्थळी, जळी स्थळी, काष्टी पाषाणी सगळीकडे तोच व्याप्त आहे.
तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच दत्त आहे, तोच गणेश आहे, तोच आहे, हा विचार पक्का आम्ही धारण केला पाहिजे. आणि मग ते तत्वज्ञानामध्ये घ्याल, त्याने साधन कराल, तर मग तुम्हाला द्वैताचं हे बंधन बाधणार नाही. द्वैताचं बंधन बाधत का? द्वैत आल्यानं निकूपणा येतो. द्वैत म्हणजे दोघांमध्ये दोन असा विचार आला की दोघांमधला एक यू असतो आणि ती असते किंवा तो असते किंवा ती असते. असं जेव्हा द्वैत निर्माण होतं त्या द्वैतामध्येच मग मन विचलित होत. आपलं जे मन आहे ते त्या एक मार्गाने जाणार जे मन आहे आता आपल्याकडे जाते. मग या द्वैतामध्ये कुठल्या तरी एका भागाला ते करतो. एक आमच्या देहाकडे पडेल, जो तू आहे ना त्याच्याकडे पडेल. अशा प्रकारे द्वैतामध्ये मनाचं जे स्वरूप आहे ते विभागले जातं. मन पाहतो आणि ह्या द्वैतातूनच अनेकत्व तयार होते. मग त्या अनेकत्वामध्ये जगासाठी एक कसं होईल म्हणून आपल्याला सांगण्याने जे एकत्वामध्ये साधना करतात त्यांना द्वैताचे बंधन कधी पाहत नाही. ते बंधन होतं. द्वैत हे बंधनकारक आहे, जे आपल्याला अडवणार आहे, ते मानून ठेवते, आपल्याकडे जाऊ देत नाही. द्वैताचे बंधन न बाधिले नामामृत गोडी वैष्णवाला धरी. हा सुंदर ज्ञानवा सांगताय. ज्यांना ही त्या भगवंताची त्या आत्म्याच्या नामाची गोडी लागली, सवलाई नामामृत होते. ते नाम अमृताप्रमाणे, कारण त्या आत्म्यामध्येच ते अमृत भरलेले ना, नामामध्येच तो नामी राहतो ना. तेव्हा त्या नामामध्ये जी अमृताची गोडी आहे ती गोडिका त्या वैष्णवाला म्हणजे विष्णू भक्ताला लाभू लागली. किंवा भक्त असला तर त्याला भक्तीनं ती गोडी लागेल. योगी असा जरी जीवन करा, तो योगी असला तर त्याला ती जीवनाची कला प्राप्त होते. तात्पर्य कुठल्याही मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा, योगी मार्गाने जा, परंतु त्या भगवंताच्याच प्राप्तीसाठी जा. आणि मग ते नाम घेता घेता ती गोडी लागतं, आपल्याला जीवन कला प्राप्त होते असं जाणून म्हणतात. योगी साधनी जीवन कला सत्वर विचार प्रल्हादी निर्मला. बघा ज्ञानोबा आपल्याला उदाहरण देता जातात. अहो आपल्या देशामध्येच असे चमत्कार घडलेले. हा जो भक्त होता प्रल्हाद, हा तर एका राक्षसाचा पुत्र होता. हिरण्यकशिपूला त्या हिरण्यकशिपूचा मुलगा होता हा प्रल्हाद. आणि हिरण्यकशिपूला हे देवदेवतांचं फार वेळ होते. चित्र पाहतात. बाप राक्षस देवांच्या विरुद्ध आणि जो पुत्र जन्माला आला तो देव झाला. हे दोन भक्त होण्याची कारण विषय ही कथा आहे त्यांची भक्त प्रल्हादाची. तो सारखा आईला हट्ट करायचा ना. मग आईने त्याला सांगितलं, अरे बाळा तुला जर हे असे काही पाहिजे असेल तर तू घराला जा आणि त्या देवाची प्रार्थना कर, भगवंताची प्रार्थना कर. त्याला राम माहिती नाही, देव माहिती नाही, काहीच माहिती नाही. पण आई सांगतो ना, आईने थोडा विश्वास येतो. आईने सांगतो ना जमला तर त्या देवाचं नाव घे, देशी केला. रानात जातो आणि तिथे एका खडकावर बसून जे नाव येईल ते बोलत बसतो. म्हणजे त्याला नारळ भेटतात.
नारद करता गुरु से सुनाइए। नारायण पाले उस बात गुरु वाले बारे पंद्रह विष्णु दर्शन होते देवकी आणि नारद नारायण नारायण कर दिले आले म्हणाले अरे बाळा तू एवढा काय करतो रे? मला त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे। असं हे चमत्कार आपल्या देशात झालेले मग प्रल्हाद देवा कळतेच नाही लहान होते। अरे बा माझी काय तू विचारपूस करतो, मी तुझी विचारपूस करायला आलेलो आहे। तुला काय पाहिजे, कसं पाहिजे, काय पाहिजे सांग मला। ते बाळ सांगतो माझ्या आईने सांगितलं की तुला जर देवाची प्राप्ती करायची असेल तुझा तेव्हा मी तुम्हाला प्रार्थना करतो महाराज मला देवाची प्राप्ती करून द्यायला। किती बाळ करून हा असला विचार ही असली बुद्धी पुरेपूरच नाही। असं म्हटल्याबरोबर भगवान नारद महान भक्त होते। त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि मंत्र दिलाय, नाम दिलं काय प्रल्हादाला ते नाम दिल्याबरोबर सत्वर उच्चार प्रल्हादी मला जे कोणतं नाम दिलं राम मला कृष्ण महादेवचं नाम दिलं त्या नारदाने नारदांचं ते नाम ऐकल्याबरोबर तो भाव त्याच्या चित्तामध्ये परिपूर्ण होऊन गेला। प्रल्हादाला ते गुरुचं दिलेलं जे नाम आहे ते इतकं आकर्षित वाटलं, इतकं प्रतिबिंब झाले, इतकं ते चिटकलं त्याच्या अंतःकरणाला। सत्वर म्हणजे काबडतो सत्वर उच्चार प्रल्हादी बोला। नारदांनी ते नाव विचारलं इकडे तर ते त्याच्या अंतःकरणामध्ये जाऊन बसलं आणि इतकं घट्ट बसलं आपलं काय झालं कोणाशिवाय आपला जो मंत्र आहे आपले जे नाम आहे ते काही घट्टच बसत नाही काहीच्या सोडून देतात ते नावच विसरून जातात। वास्तविक आपली साधना सुद्धा जपाची खूप साधना जप करावा जो गुरु देवत्व जे आपल्याला नाम मिळालं किंवा मंत्र मिळाला असतो तो मंत्र आपल्या अंतःकरणामध्ये दिला पाहिजे, चिटकला पाहिजे का करता आणि मग आपण सदैव तेच नाम घेत राहिलं पाहिजे, तेच बरोबर करत राहिलं पाहिजे। तर आपण बरोबर करण्यापेक्षा मनातल्या तेच घेत राहावं। मला काय चमत्कार होतो मग या प्रल्हादाला ते नाम बिंबलं पुन्हा दुसरं उदाहरण देतात उद्धवा लाढला कृष्ण दाता। आता हा जो उद्धव होता हा यादव कुळातला होता, भगवंताच्या कुळातला होता, कृष्णाचा यादव होता, परंतु हा बाकीच्या यादवांसारखा नव्हता, हा भक्त होता। हा अतिशय शुद्ध चित्ताचा मनाचा असा होता आणि ही भगवंतांनी पाहिलं की याला आता आपण जवळ केलं पाहिजे, याचा उद्धार केला पाहिजे। याला हे भगवंताचं वेळ आहे, याला हे नामाचं वेळ आहे, म्हणून भगवंतांनी त्या उद्धवाला दान दिलं। कोणतं दान दिलं? त्याला राज्याचं दान दिलं। त्याला ते जे नाम दिलं, ती जी साधना दिली, ते जे स्पर्श आणि दिशा दिली भगवंतांनी तर तो जीवन मुक्त गेला आणि त्याला सांगितलं की आता तुम्ही हिमालयात जा, इथं राहू नको। अशा तऱ्हेने उद्धव जो गेला तर तो हिमालयामध्ये आधी बसलेला आहे, त्याची चित्र आपण पाहिलं का?
त्याची काय बुद्धवाला विसरलो मी. तो उद्धव आजही त्या हिमालयाच्या कुठल्या तरी गुहेमध्ये गुफेमध्ये बसलेला आहे आणि पूर्ण असा शुष्क उमललेला आहे, समाधीमध्ये बसलेला आहे, जसे ज्ञानोबा बसलेले. तेव्हा असा हा उद्धव भगवान कृष्णासारखे त्याला गुरु प्राप्त झाले म्हणून तो हा चिरंजीव झालेला आहे. उद्धवा लाभला कृष्णदाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सगळा सुख. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ. नाम सुलभ आहे, सोपं सोपं आहे नाम घ्यायला. काय मिळालं पटकन घेता येतं, जे करता येतं. ज्ञानवाला प्राप्त झाली जी साधना आहे ती साधना त्याही पेक्षा नामामध्ये तरी जप करावं लागतं, स्मरण करावं लागतं. मला तरी या काही कशा पद्धतीने तो जप करावाच लागतो. परंतु शक्तिपात साधना ही अशी साधना आहे की ती शक्ती तुमचं सगळं काम करते. तुम्ही काही करू नका, तुमचं करणं बंद करा आणि ते सगळं त्या शक्तीला सोपवा. जे जाता येते होती. आम्हाला करण्याची सवय लागली आहे ना, करण्याची सवय लागली आहे माणसाला. जर न करण्याचं काय सांगितलं तर त्याला कसं जमेल ते. अरे गप्प बसला, मी कसं काय गप्प बसू, माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त त्यांना गप्प बसू देईल का? म्हणून ही जी साधना आहे ना आपली ही अवघड आहे. फार शिकवले तर अवघड का? कारण त्याला गप्पच बसता येत नाही. त्या साधनेनं त्याला जे का प्राप्त होणार आहे ती शक्ती चालणार आहे त्याची. त्याला काही करायचं नाही, करण्याचा प्रश्न आला की शक्ती म्हणते तू कर, मी काय कर. इतकी विचित्र याची साधना आहे, काही न करण्याची साधना आहे. म्हणून ज्ञानोबा वगैरे जे सिद्ध महात्मे आहेत ते न करण्याची साधना सुद्धा अवघड आहे असं म्हणतात. कारण ज्याच्या इंद्रियांना करण्याची सोय करून लहानपणापासून जो करत आलेला आहे, जो करून राहिलेला आहे, तो गप्प बसेल कसा? म्हणून मीचा हा जो त्याचा पाडा आहे तो साधनेमध्ये येऊ नये. आणि साधना जी आपली आहे ती तर ती शक्ती करणारी आहे. म्हणून तुला मी गप्प जाते. म्हणतात की जर जमत नसेल तर निदान नाम तरी जप करे, सोपं येते. इतर अन्य साधनेपेक्षा नाम जप सोपं आहे. त्यातल्या त्यात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ. पण याच हे जे जाणलं आहे नामाचं ते सुद्धा फार विरळ आहे. नामाचे महत्व जाणणारे जगामध्ये फार विरळ आहे. कारण हे जे नाम आहे अक्षर आहे. अक्षर शब्दाचा अर्थ आहे अ म्हणजे नाही, क्षर म्हणजे झिजवणं. अक्षरामधून जे झिजत नाही असं जे तत्व आहे ते नामीच तत्व आहे. नामी म्हणजे तो भगवान, ते आत्मतत्व त्या नामात असत. तेव्हा गुरु जेव्हा नाम देतात, आता नारदांनी जेव्हा नाम दिला असेल प्रल्हादाला, तेव्हा त्यांच्या अंतःकरणामधून ते आत्मयुक्त असं ते नाम त्याला दिलेले आणि म्हणून ते बिंबलेले. तेव्हा नामातला हा नामी जर कळला नाही, ते आत्मसत्य नामामधलं जर कळलंच नाही, निश्चित नाम गोकुळामध्ये काय आहे. कसं झालं, जे टर्फल असतात ते खाण्यासाठी ना आपले जे घर असते तो घरच्या खायलाच मिळत नाही. टर्फल
मोक्षाचं फळ म्हणजे काय असतं म्हणून म्हणतात की नामाचं हे जे महत्व आहे ते विरळानं जाणतात. तो फार दुर्लभ आहे, फार कठीण येते प्राप्त करायला. त्याचं ते नामामधलं ते नामीचं तत्व जाणणं हे दुर्लभ आहे. हे कळलं पाहिजे की नाम आणि घेतो म्हणजे काय करतो, कशासाठी घेतो नाम. नाम आणि एवढ्यासाठी घेतो की त्या नामामध्ये जो नामी आहे, जे आत्मतत्व आहे ते प्राप्त करण्यासाठी नाम घेतो. आणि हे जर कळलं नाही तर नुसतं बरोबर होते. त्या आत्मराजाला काय सुख प्राप्त होणार नाही. तेव्हा त्याच्या सगळ्याला विश्रांती. हरिओम.